सप्तशृंगी गडाच्या पायथ्याला आम्ही होतो। सकाळी 5 वाजता उठल्यामुळे पोरांना परत झोप आलेली होती गाडीत बसून बसून। जिथे आम्ही आईसाठी साडी चोळी घेतली तिथं खूप सुंदर शिवलिंग होतं। शिवलिंगाचं दर्शन आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा घेतलं। आईची ओटी भरण्याचं सगळं काही सामान घेतलं। सगळ्यांनी एकत्रपणे ठरवलं की आपण आहे ना रोपवेनं म्हणून जायचं, कारण का 11 वाजलेले आणि गर्दी हळूहळू वाढायला लागलेली। तो बघा, तो तिथं आईचा डोंगर आहे। रोपवेला बसायला जाताना आतमध्ये असं म्हणजे असं मॉल सारखं आपल्याला वाटतं, सगळं काय आपल्याला सामान भेटतं तिथं। मला पटकन लक्षात आलं की मी आईसाठी हिरव्या बांगड्याच नाही घेतल्या, त्या दादांकडून खूप सुंदर बांगड्या घेतल्या आणि आईचा तिथं जुना फोटो होता। हा प्रवेशद्वार आहे। आईचं नामस्मरण तो चालूच होतं। तिकडे आपल्याला तिकीट काउंटरवर तिकीट द्यायची, पण ती जपून पण ठेवायची असते, कारण का रोपवेनंच आपल्याला रिटर्न यायचं आहे। हळूहळू आतमध्ये जाईल तसा उत्साह वाढत चाललेला, कारण का आईचं दर्शन मला 2 वर्षानंतर होणार होतं। सगळं काही सामान हातात घेतलेलं होतं। चप्पल स्टँडवरती चप्पल ठेवल्या होत्या। पुढे बघूया आईचं दर्शन कसं होतंय।